अमोल हिंगणगावे यांना आलात जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी द्या अशी मागणी। आज आलात जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे मागणी केली। 40 वाहनांचा ताफा, ज्येष्ठांचे आशीर्वाद व असंख्य तरुणांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात आमदार यड्रावकर यांच्या जयघोषाने जैनापूर येथील यड्रावकर वाडा व परिसर दणाणून सोडला। अमोल हिंगणगावे गेल्या 20 वर्षाहून अधिक काळापासून राजकारण, समाजकारण व सामाजिक कामात अग्रेसर आहेत। युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द खूपच गाजली होती। महापूर कोरोना काळात त्यांनी अहोरात्र मदतकार्य व सेवा केली आहे। तरुणांचे चांगले संघटन त्यांच्याकडे असून आलात जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते रणजितसिंह दिलीप पाटील यांनी आमदार यड्रावकर यांच्याकडे केली। सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या उमेदवारीकडे पाहावे असेही ते म्हणाले। रणजित पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याचे विकास पुरुष माननीय आमदार यड्रावकर सो यांच्या माध्यमातून शेकडो कोटींची विकास कामे झाली आहेत। सर्वसामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना ताकद देणारे नेते म्हणून त्यांना मानले जाते। अमोल यांना उमेदवारी दिल्यामुळे आमदार यड्रावकरांचे या भागातील 7 खेड्यापर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे। आमदार यड्रावकर यांनी या भागात शेकडो कोटींची कामे अनेक कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी लावला आहे। त्यांची पोचपावती ही या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाच्या रूपाने जनतेने ठरवले आहे, असे रणजित पाटील यांनी सांगितले। प्रारंभिक रणजितसिंह माने पाटील यांच्या हस्ते आमदार यड्रावकर सो यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। आलास मतदारसंघातील सर्वच उमेदवारांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार आहे। जात पात धर्म न पाहता समाजकारण करणार आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन उमेदवारीचा निर्णय घेणार आहे। यामध्ये आपलाही विचार करू असे त्यांनी आश्वासनही आमदारांनी सर्वांना दिले।